मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व परभणीचे आमचे जे नातेवाईक आहेत, आमचे कुटुंबधारक आहेत, आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक कमिटी तयार केली आहे. कमिटी अशी पद्धतीची तयार केलेली आहे की जेणेकरून परभणी जिल्ह्यामध्ये नाही, मराठवाड्यामध्ये आमच्या पक्षाचं काम करावं, काम वाढावं, कामासाठी काम करून लोकांना न्याय हक्क मिळवून द्यावं. न्याय हक्क मिळवून देता लोकांना ज्या गरजू लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी असे म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही पदाधिकारी आमचे सैनिक त्या ठिकाणी नेमत आहे. त्यांना आज ह्या ठिकाणी पदा देऊन त्यांना आम्ही नियुक्ती केलेली आहे. तशा प्रकारे ती पुढील वाटचाली ती करतीलच आणि ती गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं देखील काम करतील. तशा प्रकारे आज आपण बघत आहे आमच्या कल्याण डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये येऊन त्या ठिकाणी जी पदनियुक्ती आज ह्या ठिकाणी करून दिलेली आहे आमच्या अण्णासाहेब यांनी. तशा प्रकारे त्यांना खूप अण्णांना आज त्या ठिकाणी परभणीमध्ये आमचे एक उमेदवार देखील उभे करण्यात आले होते महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. आणि तशा प्रकारे आमच्या पक्षाची वाटचाल चांगल्या प्रकारे चालू आहे, पक्षाचं काम चालू आहे आणि पक्षाचं ध्येय आणि धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन म्हणजे पक्षाचंच नाव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे. त्यामुळे यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की गोरगरीब जनतेला त्याच्यामुळे भरपूर म्हणजे त्यामुळे फायदा होईल. त्यांना हक्क मिळून न्याय मिळवून देण्यासाठी देखील पुढील वाटचालीसाठी मी सर्व माझे जे आज ह्या ठिकाणी पदाधिकारी नेमलेले आहेत, माझी मराठवाडा अध्यक्ष आहेत, तालुका आहेत किंवा जिल्हा लेवलला आहेत किंवा शहर लेवलला आहेत, ज्या पद्धतीने आज ह्या ठिकाणी पदनियुक्त केलेले आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देतो, धन्यवादही देतो तुमच्या वाटचालीसाठी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम, नमो बुद्धाय. डोंबिवली येथील मुख्य कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गायसमुद्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही परभणीची जी कार्यकारिणी केलेली आहे त्यांची पदनियुक्ती झालेली आहे. आणि आम्ही गायसमुद्रे साहेबांना या निमित्ताने एक काम सांगू इच्छितो आणि त्याचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. उद्या आझाद मैदान मुंबई इथे आमचं आमरण उपोषण चालू होणार आहे. त्यामध्ये आमच्या परभणीकरांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यानिमित्ताने ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यामध्ये उपोषणार्थी वेगवेगळे बसणार आहेत. त्याच्यात आमची प्रामुख्याने मागणी आतिक भाई हे वक्फ बोर्डामध्ये मुखवली आहेत, पुजारी आहेत एका दर्ग्याचे. त्यांच्या इनामी जमिनीमध्ये वक्फ बोर्डातल्या काही अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, वक्फ बोर्डातल्या सदस्यांनी, अध्यक्षांनी लाखो करोडो रुपयाचा घोटाळा करून जमिनी हडप केलेल्या आहेत. वक्फ बोर्डामध्ये अशा अनेक इनामी जमिनी हडप केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल ते आमरण उपोषणाला इथं बसणार आहे आणि त्यांचा विषय खूप मोठा आहे. मुंबईमध्ये सुद्धा इथं 1,000 करोड रुपयाची डील झालेली आहे इनामी जमिनीमध्ये. ते विषय घेऊन ते उपोषणाला बसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शेख अनिस आणि शेख गौसभाई आहेत आणि अजून बरेचशा संघटना आणि बरेचसे संघटनेचे पदाधिकारी त्यांना सपोर्ट करत आहेत, पण ते पडद्यावर येऊ इच्छित नाहीत. पण आपलाच एक असा पक्ष आहे की ते रोखठोक भूमिका मांडून यांना न्याय देऊ शकतो. आणि दुसरा विषय असा आहे की परभणीमध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. मग ते RTO ऑफिस असो, फॉरेस्ट ऑफिस असो, जिल्हा परिषद असो, कलेक्टर ऑफिस असो, तहसील ऑफिस असो, वेगवेगळे विषय घेऊन आम्ही इथं या ठिकाणी आझाद मैदानाला उपोषणाला बसत आहोत. त्यामध्ये मी स्वतः उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मौजे असोला ARTO ऑफिस यांच्या भ्रष्ट व निष्क्रिय कारभारा विरोधात उपोषणाला बसत आहे. तसेच आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी साहेब हे जिल्हा परिषद इमारतीला जे बेकायदेशीर वातानुकूलित एअर कंडिशनर लावलेले आहेत, नियमबाह्य, त्याच्या विरोधात जिल्हा परिषदच्या विरोधात ते उपोषणाला बसत आहेत. आमचे जिल्हा उपाध्यक्ष पक्षाचे सिद्धार्थ भाऊ उघडे हे फॉरेस्ट ऑफिसमध्ये आम्ही लाकडं अवैध पकडले, त्या ट्रकाचा पंचनामा झाला, त्याची रेकॉर्ड शूटिंग आहे आमच्याकडं. वनाधिकाऱ्याने येऊन त्या स्पॉटला येऊन पंचनामे केले अवैध लाकड तोडीचे. आम्ही ते पंचनामे काय केले, तक्रार दिली, सगळं केलं, पण फॉरेस्ट ऑफिसर हनुमान जाधवर याबाबत अवैध लाकूड तोड जे करत आहेत, लाकूड माफिया, त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यांच्यासाठी ते त्यांच्या विरोधात सिद्धू भाऊ उघडे उपोषणाला बसत आहेत उद्या. तर आमच्या सगळ्याच्या उपोषणाच्या अशा मागण्या आहेत.
तर आमच्या सगळ्याच्या वतीनं आम्ही गायसमुद्रे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं. धन्यवाद. जय भीम, जय भारत.